माणूस त्याच माणसाला म्हणजे व्यसन होतं, असं तसं नसतं त्याच्यामध्ये. तुम्ही जेवढं नॅचरल आहार घेणार तेवढं तुमचे काय असणार आहे, स्वास्थ्य चांगलं असणार आहे. पण तर बेनिफिट्स काय असणार याच्यामध्ये? मशरूम जर खाल्ला तुम्ही सरळपणा तुम्हाला व्हिटॅमिन डी भेटणार आहे. व्हिटॅमिन डी हा आपल्याला सनलाईट पासून भेटत असतो. ज्या ज्या लोकांना कॅल्शियमची कमी असते त्या लोकांनी मशरूम खायचे. दुसरी गोष्ट, आपला बीपी मेंटेन असतो. बीपी का मेंटेन असतो? कारण की या मशरूममुळे काय होतं, आपल्याला शरीरामध्ये जो कोलेस्ट्रॉल आहे तो कमी सेन्सिटिव्ह होत असतो. जर आपल्या शरीरामध्ये जेवढा चांगला कोलेस्ट्रॉल तेवढा वाईट पण आहे, पण लेवल कशी असली पाहिजे, आपली मेंटेन असली पाहिजे. जर जास्त जर लेवल जर वाढली तर काय होणार आहे, बीपी वाढणार आहे. आता किडनी जितकी खराब असेल तितकं आपल्याला काय करावं लागणार आहे, डायलायसिस करावं लागणार आहे. डायलायसिस मशीन तुम्हाला ते पण माहिती असेल की किडनी जे काम करतं ते डायलायसिस करत असतं. ज्या लोकांची पूर्णतः किडनी खराब झाली असेल त्यांना 3 दिवसानंतर डायलायसिस करावं लागतं. ज्या लोकांची 50% जर झाले असेल त्यांना महिन्यातून एक टाइम डायलायसिस करावं लागतं. या प्रोसेसला सामोरं जावं लागणार आपल्याला कुठल्या, म्हणजे तुम्ही फक्त काय करा, जेवणामध्ये काय करा, हप्त्यामधून 2 टाइम फक्त मशरूमचा वापर करा, म्हणजे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या होणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे, याच्यामध्ये आपल्याला अँटी कॅन्सरस ऍक्टिव्हिटी प्रेझेंट असते. अँटी कॅन्सरस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, याच्यामध्ये ते गुणधर्म नसणार कॅन्सरचे. कॅन्सरला जे गुणधर्म लागतात, म्हणजे ते एक सेल असते, बस्ट होत असते, ती सेल आहे ना, त्या सेलला जे कॅन्सर जी सेल असते ना, जे गुणधर्म कुठून भेटतात, त्याला प्लांट्स पासून भेटत असतात. ते गुणधर्म याच्यामध्ये प्रेझेंट नाही, म्हणजे कॅन्सर सेल जरी तयार झाली ती पुढे चालून तिच्यावाली जनरेशन तयार होणार नाही. दुसरी गोष्ट, आपली रोगप्रतिकारक शक्ती ती मेंटेन करण्याचं काम सुद्धा फंजाईमधून होत असतं. म्हणजे आपले जे WBC असतात, ज्या 5 प्रकारच्या असतात, न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, लिम्फोसाइट, मोनोसाइट, या प्रकारच्या सेल्स असतात आपल्या शरीरामध्ये. त्यांना जे लागत असतं ते या मशरूम मधून भेटत असतं. ते सांगण्याचं कारण एवढं एकच आहे की एक मशरूम तुमच्या आहारामध्ये असू द्या तर तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टी तुम्हाला वापरणे करावं लागणार आहे. ज्यावेळी आपण मशीन झाला एकच कलरचा फ्लावर असेल, एक लाल असेल, एक पिवळा असेल किंवा सफेद असेल, तर आपण इथं जे 2 प्लॅन्ट तयार केले, एकाच झाडाला 4 प्रकारचे फ्लावर्स लागतील. एका झाडाला 4 प्रकारचे फ्लावर्स लागतील. हे नवीन काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न केला. हे नर्सरीमध्ये आपण घरी पण तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ग्राफ्टिंग तयार करावं लागेल आणि खूप सोपी पद्धत असते. मी एक मुलांना तयार करून दाखवलं, बाकीचे सगळ्या मुलांनी तयार केले. ज्या पद्धतीने हे जे जास्वंदाचे झाड आहेत याला जशी ग्राफ्टिंग केली तर त्यांना मोठं करून यांच्यावर पण काय करायची, हीच ग्राफ्टिंग करायची. आमची एक दादांची पण एक इच्छा होती का माझ्याकडून मुलांना काहीतरी नवीन भेटले पाहिजे, एक झाड भेटले पाहिजे. दादांची संकल्पना 500 अशी झाडं तयार करा की मुलांना घरपोच द्यायची. तर आम्ही ठरवलंय की क्रिसमस ट्री याची व्हॅल्यू मार्केटमध्ये जवळपास 100 ते 150 रुपयेपर्यंत किंमत असते. तुम्ही पण बघितलं असेल. आम्ही हे सगळं काम विद्यार्थ्यांनीच केलंय. कलम कसं तयार करणं, क्रिसमस ट्री कसं तयार करायचं प्लॅटफॉर्म दिली. तर कॅरीबॅग टाकली कारण की आपलं मॉइश्चर मेंटेन राहून आपण त्याची कॅरीबॅग टाकून दिली. पानं मोठं होतील, मग आपण काय करू, कॅरीबॅग बाहेर काढून घेऊ आणि त्याला नॅचरल पद्धतीने आता याला 4 प्रकारचे फुलं येतील. त्याला तर ग्राफ्टिंग जर केली, समजा आपण आता नॅचरल पद्धतीने जे झाडं उगतात बघा, रानातले झाडं, आंबा असेल, जर नॅचरल झाडं इथं जर आणला त्याचे का तो का वापरायचा, कारण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काय करत फवारणी करत नाही. तो नॅचरली ग्रो झालेला असतो, त्याची काय असते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. म्हणून आपण तो स्टेमीचं पहिले घेणार आहोत. आणि आपल्याला जी व्हरायटी पाहिजे, नवीन व्हरायटी, ती चांगलं प्रोडक्शन देऊ शकते, म्हणजे आपण त्याच्यावरती लावणार आहोत ते ग्राफ्टिंगमुळं. म्हणजे ती रेजिस्टन्स पॉवर पण चांगली असणार आहे आणि उत्पन्न पण जास्त देणार आहे. असा एक त्याचा फायदा असतो. बघा, ग्राफ्टिंग पण सक्सेस झाली, त्याला मूळ आणलीच त्याला. आणि त्याला सगळ्यापर्यंत काय केलं, एक जास्वंदाचा प्लांट घेतलंय. त्या प्लांटवरती वेगवेगळ्या फांट्या करून आणल्यात. त्याच्यामध्ये व्ही आकाराचा एक शेप तयार केला. त्याच्यामध्ये त्या फांद्या टोचून दिल्या, टाकून दिल्या. नंतर काय केलं, ग्राफ्टिंग शेपने आपण पूर्ण तयार केलंय आणि वरून काय मोठं होती. आपण काय करू,